तर मित्रांनो निघालो आम्ही मोंढ्यात जायला आपल्या राजू काकांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। आणि त्याआधी तुम्हाला देवगडमधला वाडातरचा ब्रिज बघायला मिळतोय आणि किती सुंदर नजारा आहे बघा। सकाळी सकाळी निघालो आपण देवगडला राजू काकांच्या घरी जायला। आणि संगमेश्वरचे स्पेशल खोबऱ्याचे मोदक आपण बाप्पासाठी आपल्या लाडक्या बाप्पासाठी घेऊन आलेलो बघायला मिळत आहे। आलो आपण वंदू आत्तेच्या घरी आणि पप्पा मी ते दर्शन घेत आहेत बघा। बोला गणपती बाप्पा मोरया। बोललो होतो आपण पप्पांचे एकदम बेस्ट फ्रेंड राजू वाडेकर ते काका आहेत त्यांच्याकडे आज जाणार आहोत गणपतीसाठी। आणि आलोय फायनली त्यांच्याच घरी। खूप वर्षांनी ना मम्मी तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं। आणि राजू वाडेकर काका भांडूपमध्ये खूप फेमस आहेत आणि काका स्वामी भक्त पण आहेत। आणि आगळा वेगळा मूर्तीमध्ये आपल्याला आगळी वेगळी अशी स्वामींच्या रूपात मूर्ती बघायला मिळते। आणि यावर्षी फर्स्ट टाइम आपल्याला देवगड एक्सप्लोअर करायचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती संधी मिळालेली आहे। आणि बघतोय वाडातरचा जो ब्रिज आहे आणि जो समोर नजराणा आहे खूप सुंदर। आणि आपली कार पण मस्त अशी चाललेली आहे बघा। आणि गोप्रोमध्ये जो व्ह्यू बघायला मिळतो तुम्हाला वाईड अँगलला शूट करतो मी। खूप सुंदर व्ह्यू वाडातरचा। आणि पुढे अजून पण खूप काही आहे ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर ब्लॉगमध्ये आपल्यासोबत कंटिन्यू एंडपर्यंत राहा। आणि आज फुल धमाल असणार आहे। आपण देवगड एक्सप्लोअर करतोय आणि बघा समोरच कारच्या समोर झाडांनी आपल्याला असा गेट बनवलेला दिसतोय तेच तुम्हाला बघायला मिळते। मस्त कार जाते बघा आपली झाडांच्या खालून। नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो जसं मी बोललो होतो की आपण गणपतीच्या दिवशी 7 दिवस 7 व्लॉग बनवणार। तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण निघाले ते म्हणजे पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत राजू वाडेकर। भांडूपमध्ये खूप फेमस आहेत। फेमस असे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात ते। आणि त्यांच्याच गावी आपण आता जातोय ते म्हणजे वीरवाडी मोंढात। तर आता निघूया लगेचच। आंघोळ वगैरे केली आहे, गणपती बाप्पाची पूजा वगैरे केली आहे, आरती झाली, मोदक वगैरे दाखवले आणि आता निघतो आम्ही लगेचच कारमध्ये बसून लगेच मोंढ्यात जाऊ। आणि मग तिकडे तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा राजू काकांचा। चला मग निघूया थोड्याच वेळात। हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, जरा व्लॉग लेट येतील कारण की नेटवर्क नसल्यामुळे काहीच टाकू नाही शकत आहे यूट्यूबवरती मी इथून। कारण आपल्या गावी तर रेंज पण नाही, साधा फोनला रेंज नाही तर वायफायला रेंज कशी म्हणजे वायफाय कोणाकडेच नाही गावामध्ये। तर मग बघू आता मुंबईलाच गेल्यावर टाकेन हे सर्व ब्लॉग्स। तर ब्लॉग तुम्ही एन्जॉय करत राहा। आणि बघताय सकाळी सकाळी मस्त आपण आता निघणार आहोत थोड्याच वेळात। आणि पप्पांनी ते गाडी वगैरे मस्त धुवून ठेवलेली आहे। आणि घर बघताय सकाळचा चारी बाजूने डोंगर परिसर असल्यामुळे घरात एकदम गारठा असतो। तर मित्रांनो पप्पा तर निघालेत पण आपल्या मम्मालाच लय टाईम लागतो तयार होण्याला। आणि गेली कुठे मम्मी ये? आली बघा, झालेली आहे तिची पण तयारी वाटतं। आणि देवाच्या पाया पडते, बोला गणपती बाप्पा। मम्मी येते, झाली बाबा एकदाची तयारी मम्मीची। आणि मम्मी कसं वाटतं आज कुठे चाललो आपण परत एकदा सांग। राजू वाडेकरांच्या घरी वीरवाडी मोंढ। एवढी का असते, एवढी का खुश आहेस पण आज? किती वर्षापासून बोलवतात ते पण आज संधी मिळाली म्हणून मला खूप आनंद वाटतो। राजू वाडेकरांकडे जायचंय। भांडूपचे फेमस सैनिक आहे आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलंय। नेहमीच करत असतात पण कधी योग आला नाही, तर आज खूप वर्षांनी योग आलाय तर त्यांना भेटून येतो, त्यांच्या पण बाप्पाच्या पाया पडून येतो। आणि मस्त साडी वगैरे घातली आहे बघा मम्मीनी, एकदम तयार होऊन चालली आहे। चला जाऊया ना मग आमच्या बरोबर। हा चला निघालोय फायनली। आणि पप्पांनी पाठी बघताय गाडी वगैरे एकदम चकाचक धुवून ठेवली आहे आणि सामान घेऊन निघालोय बघा सर्व गणपती बाप्पाचं, मोदक, कंटी आणि अगरबत्ती। तर चला मग आता पहिलं वंदू आत्तेकडे जाणार आहे पप्पा मम्मी पाया पडायला। आणि मग तिकडनं आपण राजू वाडेकर ते काका आहेत त्यांच्याकडे जाऊ। चला मग जाऊया मोंढ्यात देवगड फिरूया, आता कोकण टूर करूया आपण। तर मित्रांनो आलोय मस्त क्षितिज भावाकडे आणि बघताय मम्मी पप्पा पाया पडण्यासाठी गणपती बाप्पाचे आलेले आहेत। दुसरा दिवस आहे आज गणपतीचा। आणि रेंजसाठी बघा फोनवरती बघा कसा बोलत उभा आहे। व्हिडिओ पण भारी येते, एकदम क्लिअर व्हिडिओ येते। आणि बघा क्षितिज बघा रेंजसाठी काय काय करत असतो।
तू पावडर जास्त दिलेस हे शीतल, तू पावडर जास्त दिली तिला. हा नको काढू नको काढू. चौदा झाली का? बघा मित्रांनो, देवगडला आता ना आपल्याला असा पण एक नजारा बघायला मिळतो. गेटच बनवले झाडांनी अगदी रस्त्याला बघा. आणि मित्रांनो, आपण जर देवगडला गेलात कधी तर असं 2दा ते 3दा आपल्याला झाडांनी असं गेट बनवलेला पाहायला मिळतं आणि सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटतं असा रस्ता. बघा असा झाडांनी गेट बनवलेला बघायला मिळतोय. किती सुंदर नजारा, किती सुंदर व्ह्यू आहे आणि आपल्या देवगडमध्ये स्पेशली. तर नक्की एकदा व्हिजिट करा हा व्ह्यू बघण्यासाठी. आणि ते आम्ही आता थोड्याच वेळात उतरून फोटो पण काढणार आहे येताना, परत येताना. तर मग चला आता भेटूया मोंढात आपल्या सडेवाडी येथे राजू काकांच्या घरी. आणि त्याआधी तुम्हाला एक रस्ता दाखवतो बघा. मस्त असा दोन्ही बाजूनी झाडांनी हिरवागार झालेला रस्ता बघायला मिळतो तुम्हाला. आणि आपण फक्त आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी एवढं सर्व शूट करतोय. तर नक्की आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट करा. आणि बघताय ते म्हणजे पोचलो आपण वाडातरच्या ब्रिजवरती. आणि हा इथून जो व्ह्यू बघायला मिळतो तो खूप अप्रतिम असतो. मला पुढे ब्लॉगमध्ये आपण उतरून शूट करणार आहोत. आता आपण पहिलं गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाऊया आणि मग येताना आपण पूर्ण व्ह्यू एक्सप्लोर करणार आहोत. फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती वाडातरचा हा ब्रिज खूप सुंदर वाटतो. तर नक्की आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एंडपर्यंत. आणि आता आपण जवळपास पोहोचत आलो राजू काकांच्या घरी. तर 15 ते 20 मिनिटात जवळपास आपण पोहोचू राजू काकांच्या घरी. वाडातरच्या ब्रिजपासून त्यांचं घर जवळ आहे एकदम. 10 ते 15 मिनिटातच पोहोचू. तर मग चला आता भेटूया मोंढात पोहोचल्यावरती. मित्रांनो, फायनली पोहोचलो आम्ही मोंढात सडेवाडी इथे. आणि आता राजू काकांच्या घर दाखवतो तुम्हाला. रिक्षा पण आली इथे राजू काका. आणि पोहोचलो आणि त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. फायनली आलो आहे मोंढात, आपल्या मावशीचं गाव. आणि मावशीच्या गावी आले मम्मी, म्हणजे तिच्या बहिणीच्या गावी. कसं वाटतंय मग देवगड? आणि पाठी रिक्षावर पण देवगडचा राजा बघायला मिळते बघा. मोंडगाव खूप छान आहे, आवडला आम्हाला. पहिल्यांदाच आले मी मोंढात. वेदांच्या मावशीचं गाव आहे, तरी पण आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. आता पहिलं राजा वाडेकर आहेत जे भांडूपचे आपले फेमस शिवसैनिक आहेत, त्यांच्या घरी चाललोय. नंतर मावशीकडे जाऊया. मित्रांनो, पोहोचलो राजू काकांकडे. आणि हे बघा रिक्षा दाखवतो त्यांची. आपल्या चॅनलचं नाव आपल्या रिक्षावर बघायला मिळते बघा. देवगडचा राजा. पण थोडं रफ झालेलं आहे आता सध्या. नीट बघितलं तर दिसेल देवगडचा राजा. आणि खास भांडूपवरनं ऑटोने आले देवगडला राजू काका. मस्त एकदम सुंदर वाटते. स्वामी समर्थांच्या रूपात आहे. हे राम हात दाखव. मोदक पाहिजे? मोदक पाहिजे ना? मोदक.
मित्रांनो जसं मी बोललो होतो आपण पप्पांचे एकदम बेस्ट फ्रेंड राजू वाडेकर ते काका आहेत त्यांच्याकडे आज जाणार आहोत गणपतीसाठी आणि आलोय फायनली त्यांच्याच घरी खूप वर्षांनी ना मम्मी तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आणि राजू वाडेकर काका भांडूपमध्ये खूप फेमस आहेत आणि काका स्वामी भक्त पण आहेत आणि आगळा वेगळा मूर्तीमध्ये आपल्याला आगळी वेगळी अशी स्वामींच्या रूपात मूर्ती बघायला मिळते ते बघून खूप सुंदर वाटलं आणि डेकोरेशन पण फार अप्रतिम खूप सुंदर केलं आहे खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन काका मग डेकोरेशन कोणी केलं माझा भाऊ आणि मी गेलो महेंद्र वाडेकरने मी अच्छा आणि तुम्ही मुंबईवरनं कधी आलात आम्ही 4 तारीखला आलात ऑटोनी आलात ना खास हा रिक्षा घेऊन येतात बघा गणपतीची आवड असली पाहिजे तर अशी आहे रिक्षानी पण येतात ते पण गणपतीसाठी दरवर्षी येतात ना हा दरवर्षी येतात आणि हेराम हाय बोल हाय हाय बोल हाय हा बघा खूप सुंदर वाटलं काका तुमच्याकडे येऊन बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि हा बघा काकांचा पुतण्या आहे भाऊ नाव काय तुझं अच्छा जतीन वाडेकर इथेच असतो अच्छा ओके खूप छान वाटलं काका तुमच्याकडे येऊन परत एकदा सांगतो खूप सुंदर वाटलं स्वामींच्या रूपात मूर्ती आमचे पाव आहे माझ्या बहिणीचाच मुलगा आहे मग तुम्ही मूर्ती घेतली कुठून इथूनच देवगडलाच घेतली मूर्ती टेंबवली अच्छा ओके चालेल खूप छान वाटलं आणि काका आपलं त्यांचं कोकणातलं देवगड मधलं घर दाखवत आहे ते बघा आणि बघताय राजू काकांच्या घराच्या मागच्या बाजूला आलोय आपण आणि किती सुंदर ओपन स्पेस बघायला मिळते आणि देवगडात कधी आलात तर तुम्हाला सर्व असंच खुल्ली जागा बघायला मिळेल अशी शेज वगैरे आणि मधून जो जाणारी वाट आहे रस्ते आहे खूप सुंदर वाटतं देवगड फिरताना आणि आता आम्ही पण फिरणार आहोत थोडंफार बघूया मित्रांनो देवगडला आता एक हॉल्ट घेतलाय आणि पाठी नदीचा ब्रिज दाखवतो तुम्हाला सुंदर आणि अविस्मरणीय क्षण आपण अनुभवतो कोकणातला कसं वाटतं देवगडला जातोय आणि व्ह्यू बघा पाठीमागे मित्रांनो खरं सांगायचं तर खूप छान वाटते फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती देवगडमधला वाडातरचा हा ब्रिज आपण एक्सप्लोर करतोय आणि खालून जी नदी आहे आणि जो व्ह्यू आहे समोरचा खूप सुंदर वाटतं आपण गाडी एक साईडला पार्क केली आहे आणि आपण फोटो व्हिडिओ काढतोय ते सर्व आपल्या इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण एन्जॉय करत राहूया आपला हा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू आहे बघा तर चला मग गणपती बाप्पा मोरया बोलून निघूया आपण घरी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मग संध्याकाळी आपण अजून 2 घरे एक्सप्लोअर करणार आहोत म्हणजे आपण जसं ठरवलेलं तसंच आपण सेम एक्झिक्यूट करत आहोत की सकाळी आपण कुठे बाहेर गेलो तर जायचं आणि संध्याकाळी आपण 2 घरे एक्सप्लोअर करायची म्हणजे करायची आपल्या वाडीतली आणि मग आज आपण 2 बाप्पांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत आपल्या वाडीतल्या चौकेकर काकांकडे आणि आपण आज तर वंदुआत्तेचं पण घर एक्सप्लोअर केलं आहे सकाळी तर मग 2 घरं करून आपण सर्व वाडी आपण एक्सप्लोअर करून दाखवायची आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तेच प्रयत्न असणार आहे माझा छोटासा एकदम आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर मग एन्जॉय करताय ना व्लॉग तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला पण आणि खूप भारी वाटते मित्रांनो आपल्या चॅनलवरती देवगड एक्सप्लोअर करताना त्याचं नावच देवगडचा राजा आहे म्हटलं तर देवगड एक्सप्लोअर केल्याशिवाय राहणारच कसं आपण तर या मग जाऊया आता आणि बघा समोर परत एकदा आपल्याला ट्रीजचा जो गेट आहे तर तोच बघायला मिळतोय आणि बघा खूप सुंदर आपली कार पण रस्त्याने जाते आणि जो गेट बघायला मिळतोय समोर आपल्याला खूप भारी वाटतंय बघा आणि मित्रांनो मी तुम्हाला रोजच्या ब्लॉगमध्ये सांगतो की आपण भजनाला जाऊ हो तर आम्ही भजनाला जातो रात्रीचं पण ब्लॉगमध्ये लास्टला जागाच उरत नाही की आपले मॅक्स टू मॅक्स 20 मिनिट्सचे ब्लॉग होते सध्या गणपती बाप्पाचे कोकणातले ब्लॉग चालू आहेत त्यामुळे नाहीतर आपले 15 to 16 मिनिट्सचे ब्लॉग असतात पण आता 20 मिनिट्सचे ब्लॉग आहेत आणि त्यानंतर मग भजन वगैरे टाकलं तर जास्त कोण बघणार नाही त्यामुळे मी भजनाचा एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे आणि आपल्या घरी पण भजन असणार आहे तर तो पण ब्लॉग तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर भजनातली जी आरती असते ती पण अप्रतिम आपल्या वाडीतली सर्व भजनी मंडळ गात असतात तर ती एक सेपरेट ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे तर हे सर्व तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि आता तोपर्यंत आपण देवगडमध्ये फिरतो तर तुम्ही ट्रीवाले गेट एन्जॉय करत राहा सारखे आपल्या गाडीच्या वरून ट्रीचे गेट्स अशी जात आहेत बघा खूप सुंदर वाटते बघताना मित्रांनो विजयदुर्ग आंबेरी आणि मोंड तर दिसते आता इथून खालू आपण मोंडात जाणार आहे ना मम्मी
मावशीच्या घरी, आपल्या मावशीकडे चाललोय मोंडात. तर चला मग जाऊया मोंडात. छान आहे, एकदम मस्त मोंड आहे बघा. नदी दिसते, नदी. मावशी वाट बघते तुझी मोंडात. मित्रांनो, दुपारी जाऊन आलो पप्पांचे फ्रेंड राजू वाडेकर या काकांकडे आणि आता निघालो संध्याकाळी आपल्या वाडीतले चौकेकर काकांकडे आणि ठुकरुल काका आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. तर चला मग तिकडेच जातो आणि मग भेटतो तुम्हाला. मम्मीसोबत चाललो आहे. चला गणपतीच्या पाया पडणार त्यांच्याकडे आणि मग रात्री आपण भजनाला पण जाणार आहोत परत आज. मित्रांनो, फायनली मम्मी पण आली आणि आम्ही निघालो आता बाळा चौकेकर काकांकडे. तर जसं मी तुम्हाला बोललो होतो की चौकेकर काकांकडे जाणार आहे, तर आता आली आहे मम्मी पण ड्रेस वगैरे घालून फुल. किती मेकअपला टाइम लावते. मेकअप काय नाही केला रे शाळेत. जरा वाडीत जाऊन येतो. मित्रांनो, प्लॅन मध्ये आजच्या थोडीफार चेंजेस झालेले आहेत. आधी मी बोललो होतो की आपण बाळा चौकेकर म्हणजेच आपले अशोक चौकेकर काकांकडे जाणार आहोत, पण ते आज सध्या घरी नव्हते, फ्री नव्हते. म्हणजे मग आपण आज आलो आहे सुहास चौकेकर या काकांकडे. आपण फर्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, आपली जी चढण आहे गाडीमधनं जी चढतो आणि ते समोरच चौकेकर काकांचं घर मी बोललो होतो, तर तेच काका आहेत. ते त्यांच्याच घरी आलो आणि कोकणातले आपण डेकोरेशन बघते आणि बाप्पा बघून खूप मनाला शांती वाटते, खूप सुंदर वाटतं म्हणजे. तर या मग आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया आधी आणि डेकोरेशन बघताय खूप सुंदर, खूपच भारी. त्या दिवशी येऊन गेलेलं ना. हां, ते भांडं किती आहे याच्यात खूप येत आहे भांडं. तुमच्या याचं असेल ना ते म्हणजे छोटं असेल ना, मोठं याच्यापेक्षा. ह्याच्यापेक्षा मोठं आहे. कधी वापरेल तिकडे लावा पलीकडे त्या ग्लासमध्ये दोन लावा. द्यायचे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. खाण्यापिण्याची माहीत नाही काय त्यांच्या बनवायला घेतलं आता. उद्या रात्री मिळतील भजनाला या. आणि हे बघा आपल्यासोबत आपले चौकेकर आहेत. कोणाला लावलं व्हिडिओ काढतोय.